अल्कोहोल्स, फिनॉल आणि इथर. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर कसं करायचं, अल्कोहोलला नाव कसं द्यायचं. तर अल्कोहोलला नाव देण्याआधी आपल्याला माहित असलं पाहिजे कार्बनची चेन. सिंगल कार्बन असेल तर आपण त्याला मिथेन म्हणतो, 2 असेल तर इथेन, 3 असेल तर प्रोपेन, 4 असेल तर ब्युटेन अँड सो ऑन. जर आपण नॉमेनक्लेचर देताना कॉमन सिस्टीम वापरत असेल, कॉमन नाव देत असेल, तर नाव द्यायचं आहे अल्काइल अल्कोहोल. जी काही कार्बन आहेत, जेवढे कार्बन आहेत तो कार्बन मोजायचा आहे. त्याचा नेम घ्यायचा आहे आणि त्या नेमला काय करायचं आहे, त्या अल्केनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे, अल्काइल आणि समोर काय लिहायचं आहे, अल्कोहोल. पहिला कॉमन बघूया आपण. बघा इथं 1 कार्बन आहे. 1 कार्बन म्हणजे मिथेन. मिथेनचं कन्व्हर्जन अल्काइलमध्ये काय होईल, मिथाइल आणि पुढे काय लिहायचं आहे, अल्कोहोल. 2 कार्बन म्हणजे इथेन, इथेनचं अल्काइल, इथाइल अल्कोहोल. 3 कार्बन, 3 कार्बन म्हणजे प्रोपेन, प्रोपेनचं कन्व्हर्जन काय होईल, प्रोपाइल अल्कोहोल. आता इथं टर्म मी काय वापरली आहे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसो कुणाला म्हणायचं, जर फंक्शनल ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे जो 2 मिथाइल ग्रुपला अटॅच असेल. फंक्शनल ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे जो कार्बन 2 मिथाइल ग्रुपला अटॅच असेल, तर त्याला टर्म द्यायची आहे आयसो. आणि इथं 3 कार्बन असल्यामुळे काय म्हणले आपण, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. 1, 2, 3, 4 4 कार्बन आहेत, त्यामुळे काय येईल, ब्युटाइल अल्कोहोल. OH कुठं प्रेझेंट आहे बघा, अशा कार्बनला जो 2 कार्बनला अटॅच आहे त्याला आपण म्हणायचं आहे सेकंडरी कार्बन. प्रायमरी जो एक सिंगल कार्बनला अटॅच असेल, सेकंडरी जो 2 कार्बनला अटॅच असेल, टर्शरी जो 3 कार्बनला अटॅच असेल. मग आता हा OH अशा कार्बनला अटॅच आहे जो 2 कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे ह्याला म्हणायचं आहे सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. प्रोपाइलमध्ये आयसोप्रोपाइल हाच सेकंडरी प्रोपाइल असतो. हे कशाचं झालं, कॉमन जे स्ट्रेट होते. जर सायक्लिक असेल तर आपण पुढे फक्त काय लिहिणार आहे, सायक्लो. इथं बघा 1, 2, 3 3 कार्बन आहे. 3 कार्बन म्हणजे कोण, प्रोपेन, प्रोपाइल अल्कोहोल आणि पुढे टर्म काय लिहिली फक्त आपण, सायक्लोप्रोपाइल अल्कोहोल. इथं 1, 2, 3, 4 4 कार्बन म्हणजे ब्युटाइल, सो सायक्लो ब्युटाइल अल्कोहोल. इथं ब्रांच असल्यामुळे ह्याचं कॉमन नेम येणार नाही.